वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या या व्हिडिओमध्ये मराठी या विषयाचे सूक्ष्म अध्यापन पाठ योजनेमध्ये स्पष्टीकरण कौशल्याचे पाठटाचन कसे काढायचे ते आज आपण बघणार आहोत। सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव, शाळेचे नाव, कौशल्य आहे स्पष्टीकरण कौशल्य, वर्ग 7वी, विषय आहे मराठी, घटक पद्य, पद्यामध्ये श्रावण मास ही कविता आपण घेतलेली आहे। उपघटक येणार श्रावण मासातील निसर्गसृष्टीचे वर्णन, वेळ आहे 5 मिनिट। तर अगदी सुरुवातीला यामध्ये येणार शिक्षक कृती, त्यानंतर विद्यार्थी कृती आणि त्यानंतर शेवटी येणार उपकौशल्य। या आधीच्या स्पष्टीकरण कौशल्याच्या पाठटाचनामध्ये आपण श्रावण मास या कवितेचे 2 कडवे अभ्यासलेले आहे। म्हणजे स्पष्टीकरण कौशल्यामध्ये त्याचे 2 कडवे आपण बघितलेले आहे। यापूर्वीच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर इथे येणार पहिला मुद्दा शिक्षक कृतीमध्ये, शिक्षक बालकवी रचित श्रावण मास या कवितेचे सुरुवातीचे 2 कडव्यांची थोडक्यात पुनरावृत्ती करून सांगतात, जे की आपण या आधीच्या स्पष्टीकरण कौशल्यामध्ये बघितलेली आहे। त्यानंतर विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार प्रारंभिक विधान। हे अगदी सुरुवातीचं शिक्षकांची कृती मधला मुद्दा असल्याच्या कारणाने इथे उपकौशल्य येणार प्रारंभिक विधान। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा मुद्दा इथे येणार, शिक्षक त्यापुढील कडवे वाचून त्याचा भावार्थ स्पष्ट करून सांगतात। त्यापुढील कडवे म्हणजे आता तिसरे कडवे इथे शिक्षक वाचून दाखवणार आणि त्याचा भावार्थ समजावून सांगणार। बला कमला उडतापासून तर निज बाळांसह बागडतीपर्यंत शिक्षक कविता वाचून दाखवतात आणि त्याचा भावार्थ स्पष्ट करून सांगतात। भावार्थ असा आहे की आकाशात उडणाऱ्या बगड्यांची रांग पाहून असे वाटते की जणू कल्पफुलांचा तो हार आहे आणि जमिनीवर बगड्यांची रांग उतरताना पाहून ग्रहगोल एकत्रपणे धर्तीवर उतरलेले आहे असे वाटते। नुकत्याच पडून गेलेल्या पावसाने आपले भिजलेले पंख सावरत पक्षी फडफडत आहे, हिरवळीवर आपल्या पालकांसोबत सुंदर हरिणी बागडत आहे। अशा पद्धतीने शिक्षक त्याचा भावार्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगतात। त्यानंतर विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकून समजावून घेतात। शिक्षकांनी सांगितलेला भावार्थ विद्यार्थी समजावून घेतात, म्हणून उपकौशल्यामध्ये येणार स्पष्टीकरण दुवा। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शिक्षक त्यापुढील चौथे कडवे वाचून दाखवतात आणि त्याचा भावार्थ स्पष्ट करून सांगतात। शिक्षक कवितेचे कडवे वाचते, खिल्लारे ही चरणीपासून तर रोषमणीचा मावळलापर्यंत आणि त्याचा भावार्थ अशा पद्धतीने स्पष्ट करून सांगतात। हिरव्या माळरानावर गाई गुरे वासरे मजेत चालत आहे आणि गुराखी सुद्धा आनंदाने गाणी गात फिरत आहे। गुराख्याच्या सुरेल बासरीतून निघणारे सूर जणू श्रावणाची महती गात आहे। सोनचाफा फुलला आणि रानामध्ये सुंदर केवळा दरवळत आहे। फुललेली पारिजातकाची फुले पाहून सत्यभामाच्या मनात असलेला राग जसा विरून गेला तसे आपले मनही पारिजातक होऊन निवडत आहे। अशा पद्धतीने शिक्षकांनी भावार्थ विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगितलेला आहे। विद्यार्थी कृतीमध्ये ना विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकून समजावून घेतात। यामध्ये शिक्षकांनी वेगवेगळ्या उदाहरणांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना भावार्थ समजून सांगितलेला आहे। वेगवेगळी उदाहरणे घेऊन शिक्षकांनी या दिलेल्या कडव्याचा अर्थ स्पष्ट करून सांगितलेला आहे, म्हणूनच इथे उपकौशल्य येणार स्पष्टीकरण दुवा आणि उदाहरण। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अशाच नवनवीन घटकावर पाठ योजना हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये नंतरचा मुद्दा येणार, शिक्षक त्यापुढील कडवे वाचून दाखवतात आणि त्याचा भावार्थ स्पष्ट करून सांगतात। सुंदर परडी घेऊन पासुंदर महिन्याचे गीतपर्यंत चालीत शिक्षक कविता वाचतात आणि त्याचा भावार्थ स्पष्ट करून सांगतात। फुलमालांसारख्या सुंदर मुली सजून धजून हातात सुंदर परडी घेऊन मधुर आवाज करीत निर्मळ मनाने सुंदर फुले पाणी खुडत आहे। देवाचे दर्शन घेण्यासाठी स्त्रिया मंदिराकडे जात आहेत। त्याच्या हृदयात आनंद मावत नाहीत, त्याच्या प्रफुल्लित चेहऱ्यावर श्रावण महिन्याचे गोड गाणे जणू उमटले आहे, ते गाणे त्यांच्या मुखावरून वाचता येते। अशा प्रकारे शिक्षकांनी सुंदर अशा शब्दांचे वर्णन करून विद्यार्थ्यांना भावार्थ स्पष्ट करून सांगितलेला आहे। म्हणूनच इथे विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकून समजावून घेतात। त्यानंतर उपकौशल्यामध्ये येणार स्पष्टीकरण दुवा आणि उदाहरण। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये त्यानंतरचा मुद्दा, अशा प्रकारे बालकवी यांनी विविध उदाहरणे देऊन श्रावण महिन्याची निसर्गसृष्टीचे विलोभनीय व सुंदर वर्णन केलेले आहे। तर येथे शिक्षकांनी स्पष्टीकरण कौशल्यामध्ये आतापर्यंत जे आपण बघितलेलं आहे त्याची पुनरावृत्ती करून विद्यार्थ्यांना सांगितलेली आहे। म्हणून इथे उपकौशल्यामध्ये येणार
नियोजित पुनरावृत्ती आणि विद्यार्थी कृतीमध्ये ना विद्यार्थी ऐकतात. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शेवटचा मुद्दा. तर आज आपण बालकवी रचित श्रावण मासी कविता अभ्यासलेली आहे. हा शेवटचा मुद्दा असणार, म्हणूनच इथे येणार उपकौशल्य अंतिम विधान. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात.